दुलेशा रहमान नगर के साकिन व कांग्रेसी सरगर्म लीडर शेख अफरोज को यूथ कांग्रेस नांदेड़ जुनूब का जनरल सेक्रेटरी के ओहदे से नवाजा गया है। शेख अफरोज गुज़िश्ता कई सालों से समाजी खिदमत के शोबे में नुमाया काम कर रहे हैं। उनकी ये कोशिश रहती है कि कांग्रेस पार्टी को शहर के मुख्तलिफ इलाकों में मजबूत और मुस्तहकम बनाया जाए। इसके लिए वो मुख्तलिफ सरगर्मियाँ भी अंजाम देते आ रहे हैं। इसके अलावा पार्टी के तमाम सरगर्मियों में भी बढ़ चढ़ कर हिस्सा लेते आ रहे हैं। इनकी इन्हीं खिदमत को देखते हुए आज रुकन असम्बली मोहन राव हम्बरडे के हाथों यूथ कांग्रेस जुनूब के जनरल सेक्रेटरी ओहदे का उन्हें मकतूब दिया गया। साथ ही इस तकरीब में बबलू मिर्जा बेग मुख्तलिफ सियासी पार्टियों से वाबस्ता दुलेशा रहमान नगर के साकिना ने कांग्रेस पार्टी में शमूलियत इख्तियार की। इस मौके पर मोहन राव हम्बरडे ने इन सभी की गुलपोशी की और कांग्रेस पार्टी में शमूलियत पर इन्हें मुबारकबाद पेश की। इस मौके पर यूथ कांग्रेस के शहर सदर अब्दुल गफ्फार, जिला परिषद मेंबर मनोहर शिंदे व दीगर कांग्रेसी कारकुनान भी मौजूद थे। अल्हम्दुलिल्लाह नांदेड़ दक्षिण के तरफ से मोहन अन्ना ने मुझे युवा कांग्रेस महासचिव का पद दिए है। मुझे कांग्रेस कमेटी के जानिब से हम्बरडे अन्ना साहब ने हमारे अफरोज़ भाई को दुलेशा रहमान नगर से महासचिव बनाया गया है। इससे बहुत बहुत हम्बरडे साहब का धन्यवाद और शुक्रिया मानते। आज नांदेडमधील नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खरोखरच आज अफरोज शेख यांना युवक महासचिव काँग्रेस पक्ष यांचं सचिवाचं अध्यक्षपद दिलेलं आहे। या ठिकाणी अफरोज याचं काम बऱ्याच दिवसापासून काँग्रेसमध्ये काम करत होतं। काँग्रेसमध्ये काम करून चव्हाण साहेबांवर विश्वास ठेवत होतं आणि आज त्यांना समजून आलं की अनेक आपण जास्त काम करायची गरज असेल आणि चव्हाण साहेबाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं टाकायची गरज असेल तर आपल्याला एखादं कुठलं तरी पद पाहिजे आणि त्याप्रमाणेचं पद आपल्या युवकचे अध्यक्ष गफ्फारभाई यांना त्यांनी मागणी केली आणि ती मागणी करत असताना गफ्फारभाईंनी मला विचारलं, भाई अफरोजचं काम कैसा आहे? त्यावेळेस अफरोजचं काम मागील खासदारकीला विषय असू द्या, आमदारकीचा विषय असू द्या, तळागाळापर्यंत साधारण कार्यकर्त्यापर्यंत त्यांना जाऊन काँग्रेस पक्षाचं काम केलं आणि काँग्रेस पक्षाची निवडणूक झाली असताना संपल्यानंतरसुद्धा जे लोकांना काम करता येतं, गोरगरिबात जे काम असं त्यांना माझ्या माध्यमातून बरेच लोकांची त्यांना कामं केले आणि हे सगळं काम बघत असताना त्यांना आज महासचिव यांचं आपण अध्यक्षपद दिलं। त्याला पुढील कामास काँग्रेसच्या पक्षाचं सगळ्या कार्यकर्त्याचं आणि काँग्रेस पक्षाला नाही का एकदम हे बनवण्याकरता मजबूत बनवण्याकरता चव्हाण साहेबाच्या पाठीमागे सगळे मजबूत उभं टाकण्याकरता त्यालाही मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच त्या प्रकारचं काम काँग्रेस पक्षानं करा। तसंच आज नव्याने आपल्या दुलेशा नगरचे बबलू मिर्झा बेग यांनी आज विविध पक्षातले कार्यकर्ते घेऊन त्यांनी आपल्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे त्याचे आज ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे सगळं काँग्रेस युवकातर्फे सगळ्यातर्फे त्यांचं आज ह्या ठिकाणी आपण स्वागत करतो, त्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी खरंच युवकांना समजायला जर नांदेडचा विकास करायचा झाला तर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेबच करू शकतात आणि त्यांच्याच माध्यमातून होऊ शकते। आज एवढा मोठा नेता आज आपल्या नांदेड जिल्ह्याला भेटलेला आहे। जर खरं विकास करील तर चव्हाण साहेबच करतील। म्हणून या युवकांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केला म्हणजे त्याचं असं म्हणणं निघालं चव्हाण साहेबांना विकास घेतील आणि विकास होणारच आणि त्याच्यातून गोरगरिबाची कामं होतील, गरिबांना न्याय भेटेल, गोरगरिबाचे रोड दुरुस्त होतील आणि आपलं नांदेड शहर हे नांदेड जिल्हा हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या एका मोठ्या लेवलवर जाईल अशी या युवकांना असं त्यांना वाटलं आणि त्यांनी आज सगळे इतर पक्ष सोडून आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। त्यांना मी माझ्यातर्फे अभिनंदन करतो।